श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलींची खूप काळजी असते. माझा मुलगा किंवा माझी मुलगी ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहे, अभ्यास करत आहे, नोकरी करत आहे, त्यामध्ये त्यांना यश मिळावं, त्याचबरोबर त्यांचं कल्याण व्हावं, परमेश्वराची त्यांच्यावरती कृपा असावी, अशी प्रत्येक इच्छा प्रत्येक आईवडिलांच्या मनामध्ये असते. पण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये असे काही प्रभावी उपाय सांगितले जातात जेणेकरून आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं, त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न, दोष, अडचणी, संकटे हे दूर होत असतात, मुलांना सोन्याचे दिवस सुरू होत असतात. असे प्रभावी उपाय आपल्याला ह्या पवित्र तिथींवरती करायचे असतात. तर आता सध्या आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे. बघा, उद्या आहे रविवार 27 एप्रिल आणि या दिवशी असणार आहे चैत्र अमावस्या. त्यानंतर 30 एप्रिल बुधवार या दिवशी असणार आहे अक्षय तृतीया. तर हे जे 2 दिवस आहे खूप प्रभावी दिवस आहे. या दिवसांमध्ये तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये तुम्हाला अगणित यश मिळत असतं. अक्षय तृतीयेचं महत्त्व हे सर्वांनाच माहीत आहे की अक्षय पुण्य प्राप्त करून देणारी ही तिथी असते. जे तुम्ही या दिवशी उपाय करता, सेवा करता, तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला आयुष्यभर मिळत असतं. त्याचबरोबर अमावस्या तिथी ही आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असते. आपल्या घरातील दोष, इडापिडा संपवण्यासाठी ही तिथी समर्पित केलेली असते. त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो एकतर तुम्ही चैत्र अमावस्येच्या दिवशी म्हणजेच उद्या रविवारी करू शकतात. जर तुम्हाला चैत्र अमावस्येच्या दिवशी करणं शक्य नसेल कोणत्या कारणास्तव, तर मग तुम्ही 30 एप्रिल बुधवार अक्षय तृतीयेच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करू शकतात. अगदी साधा सोपा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्की करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, जर तुम्हाला घरामध्ये सुतक पिरियड्स असेल, आईला पिरियड्स असेल, तर वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल, काहीच अडचण नाही. किंवा मावशी असाल, काका असाल, त्यांनी हा उपाय केला तरी चालेल. मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा ते देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आईने आपल्या मुलांवरनं हा एक उतारा जो आहे तर तो उतरवून तुम्हाला फेकून द्यायचा आहे. या उतार्याने काय होईल तर मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतील, मुलांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत त्यांना खूप यश मिळेल, त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील. तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा, कधी करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेऊया. सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता, काहीच अडचण नाहीये. तुम्ही हा उपाय अगदी लहानातील लहान मुलांसाठी 1 ते 2 महिन्याच्या बाळापासनं ते कितीही तुमचा मोठा मुलगा किंवा मुलगी असू द्या त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, काय होतं, आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात, आपल्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा खूप इच्छा असतात, पण कधीतरी मुलांना नजर दोषेचा सामना करावा लागतो. मग ही नजर दोष फक्त बाहेरच्यांचीच नाही तर घरातल्यांची सुद्धा लागते. घरातल्यांची नजर, बाहेरच्यांची नजर, शत्रूची नजर किंवा इतर असे काही व्यक्ती असतात ना, तर त्यांची सुद्धा नजर आपल्या मुलाबाळांना लागते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनावरती त्याचा परिणाम होत असतो. मुलांमध्ये आपल्याला हट्टीपणा, चिडचिडपणा खूप जास्त प्रमाणात जाणवत असतो. त्यामुळे ही नजर काढणं खूप गरजेचं आहे. मुलं मोठ्यांचं ऐकत नाही, आई वडिलांचं ऐकत नाही. त्याचबरोबर एखादा मुलगा किंवा मुलगी अभ्यासामध्ये खूप हुशार असते, पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते विचलित होतं. त्याचबरोबर आपल्याला असं सुद्धा जाणून येतं की मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, पण पाहिजे तशी मनाचोक्ती नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली तर पाहिजे तसा पगार मिळत नाही. त्याचबरोबर नोकरीमध्ये सतत अडचणी येतात, लग्न जमण्यामध्ये सतत अडचणी येत असतात. अशा ह्या अनेक समस्या आपल्या मुलांच्या जीवनात येत असतात. त्याचबरोबर कुठेतरी कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात. कुठेतरी ग्रहदोषामुळे तो जो प्रभाव आहे तर तो त्यांच्या जीवनावरती आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळेच ग्रहांनी आपल्याला शुभ परिणाम द्यावा,
आपल्या मुलांना मुलींना त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात। तर हा उपाय अगदी साधा सोपा आहे। तुम्ही फक्त एकदा जर हा उपाय केला तरी तुम्हाला त्याचे खूप चांगले अनुभव येतील। पण शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकता। नाही शक्य प्रत्येक अमावस्येला तर एक अमावस्या करा, 2 किंवा 3 अमावस्या जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी 12 वाजायच्या अगोदरच करायचा आहे, हे लक्षात ठेवा। आता त्यानंतर बघा काही नियम आहे याचे, या नियमांचं पालन सुद्धा आपल्याला करायचं आहे। उपाय करत असताना कोठेही मनामध्ये किंतु परंतु येऊन द्यायचा नाही। उपाय करण्या अगोदरच घरातल्या बाहेरील जे व्यक्ती असतात त्यांना सांगायचं नाही, कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे अगोदरच कोणाला सांगायचं नाही। त्यानंतर घरातील व्यक्तींना तुम्ही कल्पना देऊ शकतात, फक्त तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्या। सुतक पिरियड्समध्ये करता येणार नाही, हेच साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहे। तर आता हा उतारा कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया। तर हा उतारा तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, ते व्यवस्थित तुम्हाला धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला भात जो असतो तर तो शिजवून घ्यायचा आहे। हा भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ तुम्हाला अजिबात टाकायचं नाहीये, अळणी भात तुम्हाला इथे शिजवायचा आहे। आणि भात शिजवत असताना तो इतकाच शिजवायचा की तो फक्त तुम्ही उतार्यासाठी वापराल, तुम्हाला तो परत घरामध्ये यूज करता येणार नाही। त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची की घरामध्ये जर काही उरलेला शिल्लक भात असेल अगोदरचा रात्रीचा तर तो तुम्हाला इथे वापरता येणार नाही, ताजाच अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे। त्यानंतर तो थंड करून घ्यायचा आहे। 2 मुलं जर घरामध्ये असतील तर दोघांसाठी 2 सेपरेट उतारे तयार करा, सांगते त्या पद्धतीने। त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे। ज्या वस्तू सांगते आहे त्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे, एक पण वस्तू स्किप करू नका। दही टाकायचं आहे। दही जर तुमच्याकडे लगेच ताबडतोब नसेल तर थोडंसं दूध घ्यायचं, त्यामध्ये लिंबू पिळायचं, 5 मिनिटं ठेवायचं, त्याचं दही तयार होईल, ती त्यावरती तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, ती त्यावरती ठेवायची आहे। नंतर 2 लवंग घ्यायचे आहेत, अख्ख्या सगट लवंग, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नको, 2 लवंग ठेवायचे आहेत। त्याचबरोबर त्यावरती आपल्या घरामध्ये जी अगरबत्ती असते तर त्या अगरबत्तीची रक्षा तुम्हाला त्यावरती टाकायची आहे। आणि 1 लिंबू, अख्खा सगट लिंबू तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे, कापून वगैरे ठेवायची गरज नाही। लिंबामध्ये वाईट शक्ती शोषून घेण्याची मोठ्या प्रमाणात ताकद असते, सर्वांनाच माहीत आहे। त्यानंतर तुम्हाला हा उतारा घ्यायचा आहे, मुलांना जमिनीवरती बसवायचा आहे। आणि बघा जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करा, किंवा मुलं फोटो नसेल तर मुलं ज्या गावाला शिकण्यासाठी असतील तर त्या दिशेला तोंड करून तुम्ही हा उपाय करू शकता। मुलांच्या डोक्यावरनं हा जो भात आहे तर तो पायाकडे तुम्हाला सरळ 7 वेळेस उतरवायचा आहे। उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल, घरातल्यांची, बाहेरच्यांची, आलेल्यांची, गेलेल्यांची, सर्वांची नजर निघून जाऊ दे, वाईट शक्ती संपून जाऊ दे आणि त्याचबरोबर अभ्यासात, नोकरीत खूप प्रगती होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि 7 वेळेस हा उतारा उतरवायचा आहे। त्यानंतर हा उतारा उतरून घराच्या बाहेर यायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली, तुमच्या टेरेसवरती, बाल्कनीमध्ये, पत्र्यावरती, तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटेल, जिथे पशु पक्षी प्राणी येत असतील आणि हा उतारा ते तिथे खाऊन घेतील अशा ठिकाणी तुम्हाला हा उतारा ठेवायचा आहे। उतारा जितका कावळे वगैरे पशुपक्षी खातील तितका खाऊन द्यायचा। जर बाल्कनीमध्ये ठेवलेला असेल तर नंतर तो तुम्ही एखाद्या निर्मल्याच्या ठिकाणी किंवा कचऱ्यामध्ये जरी टाकला तरी चालेल, काहीच अडचण नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अगदी साधा सोपा हा उपाय आहे, तुम्ही करून बघा, खूप छान याचे तुम्हाला फायदे बघायला मिळतील। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।